सांगली शहरात लॉजवर बेकायदेशीरपणे 3 पानी जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर छापा। एकूण 2,52,270 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत। याबाबत मिळालेली माहिती अशी की सन 2025 दिवाळी सणाच्या अनुषंगाने अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत अरुण सुगावकर पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेस आदेश दिले होते। त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व पोलीस अंमलदार यांचे पथक स्थापन करण्यात आले। दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी 5 वाजण्याचे सुमारास अरुण सुगावकर पोलीस निरीक्षक यांचे आदेशान्वये अवैध धंद्यावर कारवाई करण्याकामी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व पोलीस अंमलदार असे पेट्रोलिंग करीत असताना पथकातील पोलीस कॉन्स्टेबल सटाले, पोलीस कॉन्स्टेबल कोळी यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सांगली एसटी स्टँड ते सिव्हिल हॉस्पिटल चौकाकडे जाणारे रोडवर असणारे हॉटेल आर्या लॉजिंग येथे काही इसम बेकायदेशीरपणे पैसे लावून 3 पानी जुगार खेळत आहेत अशी खात्रीशीर बातमी प्राप्त झाल्याने मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन पोलिसांनी पाहणी केली असता तेथे 7 इसम हे 3 पानी जुगार पैसे लावून खेळत असल्याचे दिसल्याने त्यांच्यावर छापा टाकून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल व मोटरसायकल असा एकूण 2,52,270 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। फारुख इलाही पकाले वय वर्ष 40, सदाम इस्माईल नदाफ वय वर्ष 32, शमशुद्दीन युसुफ पखाली वय वर्ष 37, तिघे राहणार एसटी स्टँड जवळ मुजर प्लॉट सांगली। रुणाल रणजित कांबळे वय वर्ष 24 राहणार हरिपूर रोड पाटणे प्लॉट सांगली। सुमित प्रकाश चव्हाण वय वर्ष 51 राहणार शिवाजी मंडई सांगली। सूरज दस्तगीर मांजरे वय वर्ष 38 राहणार हरिपूर रोड भारतनगर सांगली। आदित्य प्रकाश शिकलगार वय वर्ष 22 हरिपूर रोड भारतनगर सांगली। रणजित रघुनाथ चव्हाण वय वर्ष 40 राहणार राम मंदिर चव्हाण निवास सांगली। या सर्वांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियम 1887 चे कलम 4(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल लिंबळे हे करीत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा, अतिरिक्त कार्यभार यांचे मार्गदर्शनाखाली अरुण सुगावकर पोलीस निरीक्षक सांगली शहर पोलीस ठाणे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, सतीश लिंबळे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष गळवे, गौतम कांबळे, प्रशांत पुजारी, योगेश सटाले, विशाल कोळी, गणेश कोळेकर, दिग्विजय साळुंके, योगेश हक्के यांनी केली आहे।